माजी आमदाराचे कार्यालय जमीनदोस्त। उद्धव ठाकरे गट माजी आमदार वसंत गीते यांचे मुंबई नाका भागातील कार्यालय परिसर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुलडोझर चालवून जमीनदोस्त केले। शनिवारी दुपारी 2 वाजेपासून सुरू असलेली ही कारवाई सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत सुरूच होती। सत्ताधारी आमदारांच्या राजकीय दबावापोटी कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी गीते समर्थकांनी केला। कारवाईच्या वेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त होता। दरम्यान दुपारपासून या ठिकाणी गीते समर्थकांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गर्दी केली होती। मोठा फौजफाटा। कारवाईसाठी मनपाचे प्रभारी उपायुक्त मयूर पाटील, पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव, पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, नगर रचनाचे रवींद्र बागुल यांच्यासह सुमारे 100 अधिकारी, जेसीबी, ट्रक, जीप आदी वाहनांचा ताफा होता। कारवाई वेळी गीते समर्थकांच्या वतीने सत्ताधारी आमदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते। त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते। ऐन सायंकाळच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाईमुळे मुंबई नाका परिसरात वाहतूकही ठप्प झाली होती। अधिकाऱ्यांशी गीते समर्थक वारंवार न्यायालयाच्या नोटिसांबद्दल चर्चा करत होते, परंतु मनपाकडून आदेशच प्राप्त न झाल्याने कारवाई थांबली होती। परंतु सायंकाळच्या सुमारास अधिकाऱ्यांनी आदेश आणत कारवाईस प्रारंभ केल्याने तणाव निवळला। मंडळ हे सामाजिक काम करणार, त्यामुळे आपण आपल्या जे गृहपुरुषांचे पुतळे जे आहेत त्यांना आपण फार पुष्प घालून त्यांची पूजा करून आपण त्यांना बाहेर काढत आहोत। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अरे जे हा महाराष्ट्राचे राजकारण पेटले हे डॉक्टर बाबासाहेबांच्या नावावर पेटलेले आहे हे लोकांनी, विरोधकांनी। आणि आज खरं हे भारताचं दैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्यांना हात लावण्याची हिंमत आज ह्या विरोधी पक्षात किंवा ह्या बडी भाभीमध्ये झालेली आहे। अरे हे जीवन हे फक्त क्षणभंगूर असतं, राजकारण स्वतः थोड्या दिवसाचं असतं, पण माणुसकी ही आयुष्यभर टिकते। हे अशी माणुसकी करू नये। वसंत भाऊ या ठिकाणी खरं गोरगरिबाची सेवा करतात, रात्रंदिवस आरोग्याची सेवा, कोणाला ओळखपत्र, कोणाला रेशन कार्ड, कोणाला काय, या सावलीमध्ये बसून आज हे वसंत गीते काम करतायत। अनेकाच्या डोळ्यात खुपलं गेलं। उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचा ह्या ठिकाणी हा जो बोर्ड आहे या बोर्डाची दिशा उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं काही विरोधकांनी चंग बांधलेला आहे, परंतु आमच्या महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते, नाशिकचे कार्यकर्ते हे सर्व हाणून पाडतील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.